सेंटेन्स बघा या ठिकाणी. ओके, तर काय सर्वनाम आहे, सर्वनामामध्ये जो बदल झाला आहे त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 1, आय सा हिम, मी त्याला पाहिले, आय सा हिम, मी त्याला पाहिले. याचा आन्सर बघा, ही वॉज सिम बाय मी, तर त्याला माझ्याकडून पाहिलं गेले. ओके, मी म्हटलं होतं ना, जसं तुम्हाला कर्मची आयडेंटिफाय करता आलं हो का नाही, तर हेच मी तुम्हाला सांगितलं, म्हणून स्क्रीनशॉट काढा, ड्युरेशन कमी आहे आणि तुम्ही स्वतःसुद्धा अभ्यास करा. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, वी हॅव कॉट देम, आम्ही त्यांना पकडले आहे, आम्ही त्यांना पकडले आहे. तर याचा आन्सर काय होणार, सो दे हॅव बीन कॉट बाय अस, दे हॅव बीन कॉट बाय अस. ओके नाही, त्यांना आमच्याकडून पकडला गेले, त्यांना आमच्याकडून पकडला गेले. दे हॅव बीन कॉट बाय अस. ओके ना, सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. टेन्सबद्दल पण मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे, डोंट वरी, मी टेन्सबद्दल पण तुम्हाला शिकवणार. ओके, त्यानंतर क्वेश्चन 3 बघा, दे किडनॅप हर, त्यांनी तिचे अपहरण केले, तर याचा आन्सर बघा, शी वॉज किडनॅप्ड बाय देम, हर आहे, तर हर एक कर्म आहे. ओके, किडनॅप हर कर्म आहे, तर शी वॉज किडनॅप बाय देम. तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल. स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही स्वतःसुद्धा अभ्यास करा. ओके, ड्युरेशन कमी आहे म्हणून म्हणतो. ओके, त्यानंतर बघा, हा जो एक फॉर्मॅट आहे हा सुद्धा मित्रांनो तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, म्हणून याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्वतः याचं अंडरस्टँडिंग करा. ओके, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड, जसं नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. ओके, प्रथमता, द्वितीय आणि षष्ठी. तर या ठिकाणी बघा, प्रथमता याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे, आयचं मी होते, मीचं आय होते. त्याच्यानंतर जो स्टार्टिंगला प्रथमचा तुमचा जो ॲक्टिव्ह वॉइस आहे, जो स्टार्ट मीने झाला असेल तर त्याचं मग पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होणार, माय होणार. हो की नाही, तसंच व्ही आहे, व्हीचं अस होते, अचं और होते, यू व्हायचं युवच असणार, पण थर्डमध्ये ज्याचं जे नाऊन आहे ते चेंज होणार, युवर्स होणार. ओके, या युवर होणार किंवा युवर्स. ओके, जसं ही आहे, हिचं हिम होणार, हिमचं हीज होणार, शी आहे, शीचं हर होते, हरचं हरच राहणार. ओके, थर्डमध्ये इट आहे, इटचं इट होते आणि थर्डमध्ये इट्स होते, देचं देम होते आणि देमचं देर होते थर्ड फॉर्मेशनमध्ये. ओके, म्हणून हा जो चार्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढा, स्वतःसुद्धा अंडरस्टँड करा, ऑब्झर्वेशन करा, कारण की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन, ओनली फॉर द इंग्लिश सब्जेक्ट और इंग्लिश पेपर. ओके, सो म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. जसं हर आहे, हर समोर आणताना सावध राहा. हरचा हा जो सेंटेन्स आहे, इट इज व्हेरी क्रिटिकल, म्हणून इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी अंडरस्टँडिंग, म्हणून तुम्ही इथे लक्ष द्या, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतो. ओके, तर बघा, हर, आय टीच हर ह्या वाक्यात हर हे कर्म आहे, या वाक्यामध्ये हर हे काय कर्म आहे, तर याचं शी इज, हरचं काय होणार, शी इज टॉट बाय मी, तिला माझ्याकडून शिकवले जाते. ओके, त्यानंतर आय टीच हर ब्रदर, परंतु इथे फक्त हर हे कर्म नाही आहे, तर सेंटेन्स लक्षात घ्या मित्रांनो, हर, तर बघा या ठिकाणी हर कर्म होता, पण इथे हर ब्रदर सोबत हर आहे, तर म्हणजे या ठिकाणी हर हे फक्त काय ब्रदर, हर हे काय होणार, ओनली कर्म नाही आहे, हर हे ओनली कर्म नाही, तर हर ब्रदर हे कर्म आहे. तर मित्रांनो बघा, इट इज व्हेरी क्रिटिकल, इट इज व्हेरी डिफिकल्ट, म्हणून यासाठी अंडरस्टँड करा. तर या ठिकाणी हर ब्रदर इज टॉट बाय मी, हर ब्रदर, तर या ठिकाणी हर ब्रदर हे कर्म झालं. ओके, इज टॉट बाय मी, तर म्हणून याला समजून घ्या, तिचा भाऊ मला शिकवतो, तर तुम्हाला कोणाचा भाऊ शिकवतो. ओके मित्रांनो, इट इज अ व्हेरी जोकिंग. तर मित्रांनो, जोकिंगमध्ये आणि म्हणजे इंटरेस्टिंग तरीकेने तुम्ही शिका आणि अंडरस्टँड करा. ओके, कारण की एक्झामिनेशनसाठी इट खूप महत्त्वाचं आहे हे चेंज द व्हॉइस. ओके, तर बघा, या वाक्यात केवळ हर हे कर्म नसून हर ब्रदर काय कर्म आहेत. ओके नाही, तर म्हणूनच हर आणि शी लिहू नये, त्याऐवजी हर ब्रदर जसेच्या तसे समोर आणावं लागेल. ओके मित्रांनो, अशा प्रकारचे काही सेंटेन्स येणार, त्याला सुद्धा तुम्ही हे जर फॉर्मेट तुम्ही अंडरस्टँड केला तर सेंटेन्स कोणतं पण येऊ द्या, तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, त्याचप्रमाणे हरचे खालील फसवे वाक्य पाहून घ्या. हरचे समोर फसवे वाक्य, जसं आय गेव हर मनी, मी तिला पैसे दिले. इथे हर मनी तिचे पैसे असा अर्थ नाही, येथे
हर मनी ते असा अर्थ नाही, कारण की इथे हर आणि मनी हे दोन्ही पण वेगवेगळे आहे. हर आणि मनी हे दोन्ही पण वेगवेगळे आहे, म्हणूनच हर मनी वाक्यात समोर येणार नाही. म्हणून उत्तर पुढील प्रमाणे होणार. बघा इथं शी वॉज गिवन मनी बाय मी. ओके, शी वॉज गिवन मनी बाय मी. शी वॉज गिवन मनी बाय मी. तिला माझ्याकडून पैसे दिले गेले. तिला माझ्याकडून पैसे दिले गेले. हो का ना मित्रांनो, म्हणून दोन्ही पण सेंटेन्स वेगवेगळे आहे. तुम्ही त्याला अंडरस्टँड करा. अशा वाक्यापासून सावध राहावे. अशा वेळी आधी वाक्याचा मराठी अर्थ काढणे चांगले आहे. आधी वाक्याचा मराठी अर्थ काढणे इम्पॉर्टंट आहे. हो की नाही. तर 6वा नंबरचा जो रूल आहे तो बघा. कर्म कोणते आहे हे ओळखता आले पाहिजे. मी तुम्हाला आधी कर्म कोणते आहे आधी ओळखता आले पाहिजे. कर्मच फक्त समोर आणावे व इतर शब्द जिथल्या तिथे म्हणजे तर बायच्या आधी ठेवावे. हो की नाही. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोस्तो. म्हणून तुम्ही हे जे मी तुम्हाला रूल्स दिलेला आहे, ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हेच इम्पॉर्टंट आहे. हो की नाही. तर बघा नेक्स्टवाला जो क्वेश्चन आहे, ही स्टोल मनी फ्रॉम द सेफ. ही स्टोल मनी फ्रॉम द सेफ. त्याने तिजोरीतून पैसे चोरले. ह्या वाक्यात मनी हे कर्म आहे, म्हणून मनी एवढाच शब्द समोर आणावा. या वाक्यामध्ये मनीचा कर्म आहे, तर म्हणून मनी हा जो कर्म आहे हाच फक्त समोर आणावा. ओके. मनी वॉज स्टोलन फ्रॉम द सेफ बाय हिम. मनी वॉज स्टोलन फ्रॉम द सेफ बाय हिम. ओके नाही. त्याच्या तिजोरीतून पैसे चोरले. त्याच्या तिजोरीतून पैसे चोरले. ओके. तर 7वालं बघा, वाक्याचा प्रकार आणि काढ. वाक्याचा प्रकार आणि काढ ओळखून त्याचे पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे सूत्र माहीत असले पाहिजे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला हा जो कंटेंट बनवून दिला याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि स्वतःसुद्धा याचा स्टडी करा. अंडरस्टँड होईल तुम्हाला चांगल्या प्रकारे. ओके. तर चला बघूया नेक्स्टवाला जो सेंटेन्स आहे. नेक्स्टवाला फॉर्मेशन या डायग्रामॅटिकली मी तुम्हाला इथे दिलेला आहे. याचासुद्धा तुम्ही अंडरस्टँड करा, स्क्रीनशॉट काढा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजा. ओके. द क्वेश्चन बघा. आय स्कॉल्डेड हिम. आय स्कॉल्डेड हिम. आय स्कॉल्डेड हिम. मी म्हटलं ना सब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे कर्म आहे ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला आधी कसं घ्यायचं या ठिकाणी मी दिलं डायग्रामॅटिकली. ओके. जसं यांचं आन्सर बघा. ही वॉज स्कॉल्डेड बाय मी. बघा तुम्हाला हा हिम काय का कर्म आहे. हिमचं आपण काय केलं, ही केलं, तर हिमला आधी घेतलं मग त्याचं ही केलं. हो काय. त्याच्यानंतर जो स्कॉल्डेज हे काय का वर्ब आहे, तर वर्ब आधीच आपल्याला थर्ड फॉर्मेशनमध्ये दिलं, थर्ड फॉर्ममध्ये दिलं, तर स्कॉल्डेज ज्याच्या तसे, पण त्याच्या आधी तुम्हाला वाज घ्यायचा, म्हणजे कोणत्या टेन्समधील आहे सुद्धा ओळखता आपला. ओके. तर याला आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये बनवलं. त्यानंतर बाय आहे. आय जो हा कर्म आहे, आय जो हा तुमचा सब्जेक्ट आहे, तर सब्जेक्ट आय आहे, तर आयचं काय केलं आपण मी केलं, तर मीच्या आधी बाय यूज केलेला आहे. ओके नाही. तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानं क्वेश्चन बघा दुसरा. ही स्टोल्ड 50 रुपीज फ्रॉम द सेफ. ही स्टोल्ड 50 रुपीज फ्रॉम द सेफ. त्याच्यानंतर बघा आन्सर 50 रुपीज वेअर स्टोलन फ्रॉम द सेफ बाय हिम. ओके नाही. तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड झाला असेल, म्हणून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच प्रकारे मी तुम्हाला बाकी जे टॉपिक्स आहेत ते चांगल्या प्रकारे मी कव्हर करून देणार. म्हणजे जेवढे पण ग्रामरचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करून देणार. म्हणजे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये जे पण क्वेश्चन येणार आहे याचे रिलेटेड ते तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकाल. ओके. तर मित्रांनो मला वाटतं याच्यासाठी एवढंच. आणि थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.